रविवार आला, सकाळ झाली, शांत वारा दरवळला. टिफिन नाही, धावपळ नाही, घरीच आरामाचा दिवस उजाडला. मुलांच्या चेहऱ्यावर हास्यमनी, सुट्टीची मजा फुलली. अशी ही रविवारची सकाळ खूपच गोड वाटली. तर मैत्रिणींनो बघा, मी अशी फुलं तोडून आणली होती आणि माझं बॅटर पण इतकं छान फुललेलं होतं मैत्रिणींनो, आज फुलांसारखंच असं. तर आज आम्हाला करायचे होते नाश्त्याला डोसे. बघा, मी बाहेर रांगोळी वगैरे काढून घेतली होती मैत्रिणींनो. आज संडे होता, त्यामुळं आज काही एवढी धावपळ नव्हती. सकाळी पूजा वगैरे माझी झाली होती मैत्रिणींनो. सकाळी किती जरी गृहिणीला नाही म्हटलं तरी पण सकाळचं हे रुटीन करावंच लागतं मैत्रिणींनो. एक गृहिणी म्हटलं की मग म्हटलं चला आता चहा घेऊया मस्तपैकी. थंडी पण वाजत होती, दूध गरम करायला ठेवलं होतं मैत्रिणींनो. आणि आजची गंमत म्हणजे सकाळी मी जेव्हा किचनमध्ये उठून आले मैत्रिणींनो, तेव्हा पाहिलं तर एक चिवताई आमच्या खिडकीतून बघू लागली होती मैत्रिणींनो किचनमध्ये, की आज अजून कोणी कसं काय दिसत नाही आहे, कोणाचा आवाज येत नाही आहे, गोंधळ नाही, काही नाही, कोणी सगळे कुठे गेले म्हणून ती किचनमध्ये खिडकीतून डोकावून बघत होती बघा मैत्रिणींनो. असो मग चला बघा, मी चहा करत करत बटाटे वगैरे उकडून घेतले मैत्रिणींनो. आणि मग म्हटलं चला आता अशी भाजी फोडणी टाकून घेऊया. मुलांना पण क्लासला जायचं होतं. मग म्हटलं नाश्ता वगैरे करून जातील मुलं. तर हे बघा, म्हटलं चला बटाट्याची आपण डोशाला करतो तशी मग मी भाजी तयार करून घेतली मैत्रिणींनो. चटणी पण वाटून घेतली, पण त्याचा काही व्हिडिओ मी काढलेला नाही मैत्रिणींनो. तर हे बघा, भाजी फोडणी टाकली की त्याचा वास आला की चिवताई खारुताई अशी चू 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 करत होती. तिचा बाहेर वेगळाच गोंधळ सुरू होता बघा. मस्त छान असं कवळं ऊन पण पडलेलं होतं, झाडांवर इतकं फ्रेश वाटू लागलं होतं वातावरण सकाळी पण. आणि म्हटलं चला आता डोसे करून घेऊयात पटपट आणि देऊयात सगळ्यांना, मुलांना, सरांना वगैरे. तर तुमचं पण रविवारी असं थोडंसं निवांत असते का मैत्रिणींनो? बघा माझं तर म्हणजे निवांत काम असतं बघा थोडंसं. नाही म्हटलं तरी पण गृहिणीला स्वतःसाठी पण थोडासा तरी वेळ असावा, मला तरी असं वाटतं बघा मैत्रिणींनो. ती सतत व्यस्त असते बघा मुलांमध्ये, घरामध्ये. थोडासा वेळ मिळाला की काहीतरी घरातला आवराआवर करण्यामध्ये, आणि तिचा हात काही बसत नाही, काम काही दिसत नाही असं म्हटल्यासारखं काम आहे बघा मैत्रिणींनो. तुम्ही पण ह्याला सहमत आहेत का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा मैत्रिणींनो, मग मी डोशाचं पीठ काढून घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकली मैत्रिणींनो. आणि आता तेल टाकणार आहे 2 चमचे. असं कच्चं तेल टाकलं बॅटरमध्ये की आपलं बॅटर तव्याला चिटकत नाही बघा, डोसे असे आदर निघतात. तर बघू शकता. आणि मग मी तवा असं चालू करून घेते, तो थोडासा सिम ह्याच्यावरती. आणि मग मीठ पण टाकून घेत आहे मध्ये. आणि छान असं बॅटर माझं झालं होतं मैत्रिणींनो. थंडी असून पण ते छान फुललं होतं, कारण की मी सगळे डाळी वगैरे तांदूळ हे गरम पाण्यामध्ये भिजवले होते मैत्रिणींनो, म्हणजे की कोमट पाण्यामध्ये, कारण की थंडी असल्यामुळे पीठ म्हणजे भिजत नाही बघा व्यवस्थित. आणि पीठ जर व्यवस्थित भिजलं नाही इडलीचं, आप्याचं, डोशाचं, तर मग ते पदार्थ चांगले होत नाहीत. त्यामुळं तुम्ही थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये हे बॅटर तुम्ही गरम पाण्यामध्ये, म्हणजे डाळी तांदूळ वगैरे गरम पाण्यामध्ये भिजवा. शक्यतो तुम्ही ही टीप नक्की यूज करा मैत्रिणींनो, तुमचं बिघडणार नाही. तर आता बघा किती छान असं बॅटर झालेलं आहे. तर असं पातळच बॅटर करून घ्यायचं मैत्रिणींनो डोशाला. मग आता मी असं तव्यावरती टाकून घेत आहे. 1 चमचा पळी भरून टाकलं आणि दुसरा अर्ध पळी टाकलं मैत्रिणींनो. तर हे पहा. आणि म्हटलं चला अशा प्रकारे त्याला आता एकाच डायरेक्शनने ते पीठ जे आहे मैत्रिणींनो ते फिरवायचं आहे. त्याला उलट दिशेने यायचं नाही. पीठ वापस म्हणजे की पळीला चिटकून येतं बघा. आणि मग मैत्रिणींना वाटतं की आपलं म्हणजे कुठं आपण चुकलो आहेत, की आपले डोसे चुकत आहेत असं. म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणींचा गैरसमज हा होत असतो. तर आपण जेव्हा तव्यावरती बॅटर टाकतो मैत्रिणींनो, तर तेव्हा आपण हे जे सारण पसरवतो तेव्हा हे बॅटर आपण एकाच डायरेक्शनने पळीने पसरवायचं आहे. डोसा खूप छान होतो, कडक होतो, कुरकुरीत होतो मैत्रिणींनो. तुम्ही अशा पद्धतीने, मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे पहा, मी आता थोडासा वरती सांबार मसाला टाकून घेत आहे मैत्रिणींनो. खूप छान लागतो. बाहेरचे म्हणजे जसे डोसे लागतात मैत्रिणींनो तसे लागतात. आणि बॅटरमध्ये साखर टाकायचं कारण असं आहे मैत्रिणींनो, की आपण काल
चा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. जसं की मग मी डाळ तांदूळ भिजवताना त्यामध्ये थोडेसे मेथी दाणे टाकलेले आहेत, तर त्याचा कडसरपणा बॅटरमध्ये लागू नये यासाठी आपण थोडंसं साखर टाकायची आहे मैत्रिणींनो, म्हणजे की त्याचा कडसरपणा जो आहे तो येणार नाही पिठाला. तर हे बघा, मग मी तिकडे प्लेट बटाट्याची भाजी चटणी वगैरे प्लेटमध्ये घेतलेली आहे. म्हटलं आता डोसा पण काढून देऊयात मुलांना. तर किती छान डोसा होत आहे, तुम्ही नक्की बघा मैत्रिणींनो. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. कुठं काही चुकत असेल तर ते पण सांगा की ताई तुमचं इथं हे असं चुकत आहे आणि तुम्ही तिथं सुधारणा करावी, हे मला नक्की आवडेल बघा मैत्रिणींनो. तर किती छान डोसा झालेला आहे बघा, त्याला कलर पण किती छान आलेला आहे मैत्रिणींनो. आणि मग डोसा ज्यावेळेस आपण काढतो मैत्रिणींनो तव्यावरून, मग लगेच त्याच्यावर दुसरं बॅटर टाकायचं नाही, त्याच्यावर गार पाणी मारून घ्यायचं तव्यावरती, जेणेकरून तवा थोडासा गार होईल आणि आपलं पीठ चिटकणार नाही, म्हणजे वापस येणार नाही आपण असं स्प्रेड करताना. तर तुम्ही बघितलं असेल मैत्रिणींनो, मी पाणी मारून घेतलेलं आहे आणि लगेच त्याच्यावरती दुसरा डोसा करण्यासाठी म्हणून दुसरं बॅटर ओतलेलं आहे, टाकलेलं आहे. तर हे पाहू शकता किती छान ते स्प्रेड झालेलं आहे आणि बिलकुल वापस चिटकून पीठ हे वापस चिटकून पळीला लागून येत नाही मैत्रिणींनो. पळी आपण ज्या साईडनं ज्या दिशेने फिरवतो त्याच दिशेने पळी फिरवायची आहे. मी सांबार मसाला टाकून घेतला आहे आणि हे पण तेल पण सोडून घेतलं आहे. तर हे बघा, आणि म्हटलं चला आता किचन काउंटरवर पसारा पण झाला होता, म्हटलं तो पण लगेच हातासारखा करत करत असे कामं करत करत जर आपण आवरलं तर मैत्रिणींनो आपलं काम पण पटकन होतं बघा. तर हे बघा किती छान डोसा झाला होता मैत्रिणींनो, त्याला कलर पण छान आलेला होता. तर हे बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो, फॉलो पण करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील मैत्रिणींनो. तर चला तर मग आता आपण नाश्ता करून घेऊया मैत्रिणींनो, गरम गरम असा. आज आहे सुट्टीचा दिवस. खरं तर हा सुट्टीचा दिवस असतो मुलांसाठी, आपल्या गृहिणींना कधीही सुट्टी नसते मैत्रिणींनो, पण आपणही त्यांच्या आनंदामध्ये सामील व्हायचं आणि आपणही सुट्टी म्हणायचं बघा. हे बघा, माझं काम असं बऱ्यापैकी आवरलेलं होतं, बाहेर पण छान असं वातावरण झालं होतं मैत्रिणींनो. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.